नमस्कार. लक्ष्मीच्या पावलांनीमध्ये आपण पाहत आहोत. अद्वैत आबांच्या रूममध्ये जातो. आबा रूममध्ये नसतात. अद्वैतला काळजी वाटू लागते आणि ते त्याच्यानंतर काकू आणि आईला बोलवू लागतो. सगळेजण तिथे जमा होतात. आबा कुठे गेले असतील म्हणून सगळे घरभर शोधू लागतात. त्याच वेळेला सगळ्यांना सरोज दाखवते की ह्या टेबलवरती नारळ होतं जे माईने दिलं होतं. ते नारळ नाही आणि आबाही नाही आहे. म्हणजे आबा नक्कीच गावाकडे पळसंब्याला गेले असतील ते नारळ पुरण्यासाठी. पण आता आबा एकटे कशी गेले असतील, त्यांना काही झालं तर असते नाही म्हणून काळजी वाटत असते. आता आबांना शोधायला अद्वैतही घाईगडबडीत तिकडे जायला निघू लागतो आणि जाताना कालाची काळजी घे आई, मी जातो असं सांगून गेलेला असतो. आणि तीही त्याला म्हणते तूही तुझी काळजी घे, इकडची काळजी करू नको, मी आहे इकडे. आणि अद्वैत घाईगडबडीत लगेचच आबांना शोधायला निघू लागतो. त्याच्या मागोमाग सरोज रजनीला सांगते तूही आराम कर, अजिबात काळजी करू नको, चल बरं झोपायला. रोहिणी दार लावायला नाटक करते आणि त्यांच्याच मागे मागे मग गाडीत बसून अद्वैतचा पाठलाग करत करत गावाकडे जाऊ लागते. त्यात तिच्या सुनाला फोन ती करते आणि तिला सांगते की हे बघ, घरात कोणी नाही आहे. आता तू असं काहीतरी करायचं की कालाची तब्येत अजून बिघडली पाहिजे. आम्ही पळसंब्याला चाललो आहे. अद्वैतही आबांना शोधायला चालला आहे आणि घरामध्ये फक्त रजनी, सरोज आणि तो बेवडा आहे. आता तू असं काहीतरी कर की कालाची तब्येत इतकी बिघडली पाहिजे की तिचा जीव गेला तरी चालेल. त्याच्यातून आपल्याला जास्त फायदा होणार आहे. त्यामुळे तुला आता मोठी जबाबदारी आहे. आता इकडे नयना विचार करते काय करू म्हणजे तिला त्रास होईल. मग तिला लहानपणीची एक गोष्ट आठवते. जेव्हा दुधामध्ये जायफळ घालून कलाने पिलं होतं तेव्हा तिला ॲलर्जी झाली होती आणि तीच ॲलर्जी जर पुन्हा झाली तापाच्यामध्ये तर तिचा जीवही जाऊ शकतो. तेच करल मी उद्या. इकडे आबा घाईगडबडीत पळसंब्याला जायला निघालेले असतात. बघता बघता आबांनी गावाची बाँड्री गाठलेली असते. इकडे अद्वैतही रस्त्याने असतो. त्याच्या पाठोपाठ रोहिणी पाठलाग करत घाईगडबडीत निघालेली असते. पुढे आपल्याला सकाळी असं दिसेल की नयना किचनमध्ये येते. किचनमध्ये ती नोकराने काम करत असते. तिला ती सांगते की माझी साडी इस्त्री करून दे, मी बाकीचे इथं कुणाला चहा पाणी द्यायचं आहे तर ते देते, असं सांगून तिला ती जायला सांगते. आणि मग स्वतः त्या दुधामध्ये जायफळ वाटून छान बारीक करून ती आता कलाला द्यायला जाणार आहे. इकडे आबा गावाकडे पोचलेले असतात. देवीपुढे हात जोडून उभे असतात. काय करू, मग नारळाला पुरण्यासाठी देवीच्या मंदिराच्या मागेही जाऊ लागतात. खड्डा खांदतात. त्यात नारळ पुरत असताना तिथे एक बाई येते आणि ती बाई आबांकडे एकटक पाहत असते. आता ही बाई कोण असेल बरं म्हणून प्रश्न अद्वैतला पडू लागतो. अद्वैत विचार करत असतो ही बाई एकटक आबांकडे अशी का पाहत आहे. आबांकडे ती जरा विचित्र नजरेने पाहते. आबांना ती विचारते तुला काय वाटतं, असं केल्याने तुझं पाप दडणार आहे का? श्रापाची तीव्रता वाढत चालली, तू काहीही कर आता कमी होणार नाही, असं ती बाई आबांना सांगू लागते. आबा फार घाबरतात. आबा तिला म्हणू लागतात असं काय करू की माझा श्राप माझ्यासोबत निघून जाईल. एक काम करू का, मी जीव देऊ का, माझ्याबरोबर माझा श्रापही निघून जाईल. पण ती बाई त्यांना सांगते तसं काहीही होणार नाही, श्रापाची तीव्रता वाढत आहे. आता तिच्यासमोर अद्वैत हात जोडून उभा राहतो. तिला मग सांगू लागतो घरातली परिस्थिती. मी काय करू म्हणजे ह्या श्रापातून आबांना सगळ्या घरांना आम्ही वाचवू शकतो. तर ती बाई एक तोडगा देते. त्या तोडग्यातून आता अद्वैतला कलाला वाचवायचं आहे. कलाची तब्येत बिघडलेली असते आणि सोहम फोन करून अद्वैतला कळवतो की लवकर लवकर ये, कला वहिनीची तब्येत खूप सिरियस आहे. डॉक्टरांनीही आता हात वर केले आहे. त्यांनी सरोज काकीला सांगितलं आहे की तिला वारंवार ताप आल्यामुळे तिची तब्येत जास्त खालवली. आता त्या तब्येतीची आम्ही गॅरंटी घेत नाही, काहीही होऊ शकतो, तिचा जीवही जाऊ शकतो, अशा स्पष्ट शब्दातच त्यांनी सांगितल्यामुळे सगळ्यांना टेन्शन आलेलं असतं. आता अद्वैत काय करणार, कुठला निर्णय घेणार. खरंच तो उपाय केल्याने जर कलाचा जीव वाचणार असेल तर तो करणार का? चला तर मग आपण पुन्हा भेटू. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा. पुढे येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकरच पोहोचेल. धन्यवाद.